बायको जिमला येते. मी जवळपास किती दिवसांनी 1 महिन्याने 2 आठवडे मी जिमला गेले नाहीये. आणि 2 आठवड्यांनी आज मी जिमला जाते. खरं तर आजही माझी इच्छा नाही आहे जायची. इच्छा तुला कसली असते? आज सकाळी सकाळी कुणाल बाबांनी मला ज्ञान दिलंय की युनिव्हर्स तुमच्या विरोधात उभं राहिलं ना तर तुम्ही सुद्धा त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्याच ताकदीने. म्हणजे काय काय सांगत होतो त्याच्यावर तुला पण चुकीचं कळलं. मी सांगत होतो की जेव्हा कधी आपल्याला आता ही जिमला येत नाहीये. किती वेळ झाला जिमला येत नाहीयेस? किती वेळ झाला जिमला येत नाहीये? 2 आठवडे. 2 आठवडे झाले. 2 आठवडे झाले तू जिमला येत नाहीयेस आणि तू कारण शोधतेस. तू काय करतेस? कारण तुला आपोआप मिळत आहेत की आज मला मुंबईला जायचं आहे, आज माझी आजारी आहे, आज माझं डोकं दुखतंय, आज माझं असं झालंय तसं झालंय. हे करतेस ना जे त्याचा अर्थ काय होतंय? तुला असं वाटतं की नाही मला कंटाळा येतो तर मला जिमलाच जायचं नाही आता. पण त्याच्या विरोधात बघणं म्हणजे काय? आज तुला कंटाळा आलेला, आज तू येऊ शकत नव्हतीस तरी येऊन उभी राहा. 10 मिनिटं त्या ट्रेडमिलवर कर. पण कर काहीतरी जेणेकरून तुझी स्टार्ट होईल. कळलं? कधीतरी पॉज झाल्यानंतर स्टार्ट करणं गरजेचं आहे. आयुष्य किती कठीण आहे माझं कळलं. आयुष्य तुझं फुलवलंय मी. फुलवलंय? मग आयुष्य फुलतंय सगळ्यांचं. समजलेस? लय फुललंस. चल शहाणं नको बोल. किरण आहे. चालू नव्हता. माझी नेहमीची जागा झाली आहे ही आता इथे. मस्त बोलायला मला आवडते. आणि कधी एकदा माझं घर होतं असं झालं. आता मी खूप घाई करतोय की ते लवकर लवकर सगळं काम व्हायला हवं. पण तरी त्यांचा वो करना पडेगा वो हो जाएगा मॅडम जी वगैरे जे आहे त्याने ते लेट होतं आहे. आता मी एकतर आजारपणातनं उठले, त्यानंतर मी आता व्यवस्थित सगळं माझं काम करते. काल तरी पण मी स्वतः गेले मुंबईला, माझी कामं करून आले की नाही आपल्याला बसून राहणं परवडणारं नाही आहे, त्यामुळे आपण काम केलं पाहिजे. ते सगळं करून आले. आज माझा नवरा काय करतो, आज मी दीपाताईला सांगितलं काही नाश्ता करू नको, आम्ही डायरेक्ट तिथे जेवायला जाऊ स्टुडिओला. खेळता माझं गो खेळता. आता तो खेळान बिळान येतो लो, त्याच्यानंतर तो हैसून जातो लो, खंय केस कापूक जातो लो. आज ते का मुहूर्त गावलो केस कापूचो. नाहीतर एक तो सोहळो असता. म्हणजे तो मग असं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल ना की फारच कुणाल म्हणजे सेव्हिंग विविंगचा विचार करतोय है ना. म्हणजे कधी जाणारच नाही. केस कापूच्यासाठी त्याच्या मागे लागायचं लागतात. काल परवा कोणतरी कमेंट केलेत ना म्हणून तू जाता तरी, नाहीतर ते काय वाटतं की तो भारीच काहीतरी अशी दाढी वाढवतो लो, केस वाढवतो लो आणि रवतो लो आणि वरती सांगतो लो मी कामं करते. आम्ही आर्टिस्ट लोकांना ना कसं कामातून वेळच मिळत नाही. तुला थोडी तरी लाज वाटते का? थोडी तरी लाज वाटते का? थोडी तरी लाज कुणाल? कारण मला भूक लागली आहे कुणाल. काय किती दिवसात? तर तू सफरचंदच खाऊ सांगतलं कुणाल. मला भूक लागली, आवर लवकर. तुझा 1 वाजता केस कापायला जाणार होतास ना? हा मग मी कधी जेवायचं? हा सकाळ दुपार संध्याकाळ फ्रुट्सच खाते मी. चल हा मोठेपणा नको सांगू. चल टाइमपास हाल करता माझे हाल. मला भूक लागली आणि ब्रेक डान्स दाखव तुझा. चल लवकर. डिरेक्ट तुझं चलेगा. कितना टाइम लगेगा उसे? लादी का प्रॉब्लेम. चल चल नाही बोललाच. चल आता ये. हा काय केलंस दाखव. काय ना आता 1:14 मेसेज करून घेतोय. 1:14 नाही मेसेज दाखव.
कुणाल तुझी नाटकं खूप झाली, तिचा फोन देऊन जा. दादा फोन दे यार. तुला शपथ आहे माझी, तर गेल्यास तरी शपथ नाही द्यायची. शपथ मी आधीच घातली, मी आधी दिलेली शपथ. कुणाल तुला शपथ दिली आहे मी. तुला शपथ आहे, मला शपथ मी ऑलरेडी शपथ घातली की तू तिला शपथ नाही घालायची. फोन देऊन जा. हे खराब आहे का ग? नाही हो, खरं. सगळ्यात तुला ना सगळ्यात खराबी दिसते. माझा फोन दे, फोन काम करायचेत मला. दे ना दादा फोन. बरं आलं, लिफ्ट बंद होय. दादा फोन दे. दादा कचरा कचरा. दादा फोन दे म्हणजे काय? दादा फोन दे म्हणजे काय? नवीन दे मग. हा नवीन फोन दे म्हणजे काय दादा? नवीन दादा फोन. फोन दे म्हणजे काय? नवीन हा? दे. दादा फोन दे म्हणजे दे काय? ना दादा. दादा घालून नाही, स्टॉक्स घालून नाही यायचं. दादा म्हणजे काय? दे फोन. दादा म्हणजे काय? हा? दे ना दादा फोन. कशाला मस्करी करतो? मी मस्करी करतोय. होय. मी म्हणजे मी बोलतोय ते मस्करी करतोय. कुणाल आपल्याला परत घरी जायचंय, कारण आपल्याला तिथे टाइल्सचं काम चालू आहे. ते दादा, केस फोन कापायला दे जायचंय, ते ना. जा. फोन दादा. फोन लाव आणि बघ ना. दादा फोन दे म्हणजे त्याने सौरभचा फोन येऊन गेला. कसा तुझा गो गेला? मूर्ख आहे तो. तर म्हणजे आपलं नाशिकला एक्झिबिशन आहे 21, 22 आणि 23 तारीखला, लक्षिका मंगल कार्यालय नाशिक इथे. आणि त्यासाठी सगळेच जण चाललेत. म्हणजे थोडे दिवस आम्ही शॉप बंद ठेवतोय आता, कारण सौरभ नाशिकचा आहे, त्यामुळे सौरभ सुद्धा जाईल. त्यानंतर जेवढे जण आहेत बाकीचे सगळेच जण चाललेत. फक्त गोडाऊनमध्ये माणसं राहतील. आणि आता गणपतीचं जे हॅम्पर आहेत ना, ते सगळे डिझाईन झालेले आहेत आणि त्यात काय काय हे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर तुम्ही नाशिकमधले असाल, जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर प्लीज कमेंट करा. सगळे प्रॉडक्ट्स घेऊन तसंही येतोय आम्ही, पण मी असं म्हटलं की तुम्हाला काय अजून काही हवं असेल कोकणातनं तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही तिथपर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करू. पण कोकम आगळ वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या सगळ्याच घेऊन आम्ही येतोय. मला आता येणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे मी येत नाही आहे. पण प्राजक्ता आहे आणि आमची अख्खी टीम तिथे आहे, त्यामुळे तुम्ही सॅटर्डे संडेमध्ये तरी नक्की विजिट करा. आता तिथे पॅकिंग वगैरे चालू आहे, तर मी जरा तिथे जाते, बघते त्यांनी कसं काय काय सगळं मॅनेज केलं आहे, कसं निघणार आहेत. कारण पहिल्यांदाच एवढ्या लांब जातोय आम्ही, म्हणजे मुंबई पुण्यापर्यंत होतो, आता खूप लांब चाललो आहे. तर म्हणजे मी पोचले ह्याच्याकडे आपल्या गोडाऊनकडे आणि मी ते सगळं सामान पॅकिंग बोलत होते. नंतर मी पटकन माझा नवरा आला आणि आता कसं घरही जायचंय कारण थोडंसं काम आहे. मी बघायलाच विसरले, नवरा हेअर कट करून आलाय. ओह, ऐकतच नाहीये. काय अगदी स्टाईली मारता. आता हातात येऊचे नाही रे असे, तरी येतात थोडेसे. जरा काळवटलोय, काळा झालोय. काळा झाला कारण त्याची ट्रीटमेंट चालू आहे. आता मी हे होणार आणि माझं मी काट टाकणार. तो थोड्या दिवसांनी काट टाकतो, बरं दिसतो. चालू झाली ही बघ कशी निघते चामडी तुझी. त्याला स्किनचं यु नो तो खूप स्वतःबद्दल इतका 2-3 महिने लक्ष नाही दिलं, त्याच्यामुळे टॅन झालंय खूप. आता ते जास्त टॅन होणार आणि मी काट टाकणार. ही काट टाकली की मी हे काय हळू चालव. कोकोनटेड बल्ब कॅमेराला दाखवते ना, असं कसा भारी दिसतोयस ते. ती काट टाकतोयस ती दिसते तुझ्या याच्यावरती. बघ कात निघाली तुझी. ती अशी काढायची नाही, आपोआप निघणार आहे. असला काय काय टॅनिंग करीत असता. हे बरं होतं रे, बेसन लावा, हे लावा. आता हे काय तर आता बऱ्याच गोष्टी झाल्यात आमच्या फायनल. आता घराचं ते लादीचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये पण साब ये नाही हो सकता, साब वो नाही हो सकता, त्याच्यामुळे साब आणि साहेबीनी सगळे जे हे असतात ना, कारागीर असतात ना, कारागीर असतात ते ना, त्यांचं डोकं घुसवायला बघतात त्याच्यात. म्हणजे साहब ये अच्छा लगेगा, ये ले लो. आणि डिझाईन वाली कुठली तरी लादी आपली सांगतात. मैं आपको बोल रहा हूँ, ये इधर है ना सर, इधर है ना हरा लाईट लगाओ. तर आम्हाला जी हवी आहे ती तशा पद्धतीची लादी, आम्हाला जे हवंय ते सगळं सिलेक्ट केलंय. आम्हाला जसं हवंय तसं आम्ही दोघांनी ते घर डिझाईनही केलंय. लेआउटसाठी मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला तन्वी म्हणून जी आहे, जी इंटेरियर डिझायनर आहे पुण्याची, तिने आम्हाला लेआउट वगैरे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आहे. प्लस तिने आम्हाला मटेरियल सिलेक्शनमध्ये पण मदत केली आहे. कारण
आम्हाला जास्त रेट वाटू शकतो किंवा समोरचा जास्त रेटमध्ये सांगू शकतो, तर खरा काय रेट असला पाहिजे, काय रेंज आहे. एखादा रेट जर आपण 100 रुपयात काही घेतोय तर ती बाबा 100ची आहे का, की ती 70-80 रुपयाला मिळते आणि आम्हाला 100 मध्ये कोणी देते. याच्यासाठी आम्ही तिची खूप मदत घेतली आहे. आम्हाला ज्या इमोशन्सने ते घर बनवायचं होतं किंवा आम्हाला जसं घर हवं होतं आमचं, तसं आम्हाला समोरून कोणाकडनंच मिळत नव्हतं. म्हणून आम्ही आम्हाला हवंय तसं डिझाईन केलं. पण डिझाईन केल्यानंतर जेव्हा गोष्ट आली ऑटोमेशन वरती, की आम्हाला आता ऑटोमेशन करायचं आहे, तर त्यांना लेआउट हवे झाले आणि त्या लेआउटसाठी आम्हाला इंटिरियर डिझायनरची मग हेल्प घ्यावी लागली, की आम्हाला प्लीज लेआउट बनवून द्या, कारण त्या गोष्टी आम्ही नाही करू शकत आता. त्यामुळे मी तन्वीची मदत घेतली आहे, तन्वीने ती मदत केली आहे आणि ती आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये तशी मदत करते. ते हळूहळू तुम्हाला कळत जाईल. तर आता आम्ही परत एकदा जातो आमच्या, आता सध्या अजून घर झालं नाही आहे, ते आमचं साईट आहे. सो साईटवर जाऊन आम्ही थोडेसे त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करतो आणि मग परत एकदा मी तर गोडाऊनला माझ्या कामाला जाणार. तुझं काय म्युझिक चालू आहे त्याचा म्युझिक. ए जा, चल चल लवकर घेऊन ये, सांगितलं ते कर. हा चल लवकर. पाठवली तिलाच बघा. मला कामा सांगता पुढे कमी म्हणजे काय बारका पोरगा बनव पण मला. दादा किती ते आता जाम वाटतंय. खरं सांगू आता जाम वाटतंय. आता करून आलं काय बोलते परत करून खरं आलं. सांगू तुम्हाला, फक्त तो चष्मा आणि सगळं केस लावलं, तोंड दिसतच नाही. केवढा तो दिसतोय. तोंड दिसतच नाही तुमचं. थोडं म्हणजे जरासं. आता करून आलं तर ताई परत मध्ये घेऊन ये. मी रोज अरे आम्ही बघते, पुष्पा विष्पावाले तर सेम असतो. पण मी रोज बघते म्हणून ते मला दिसत वाटतं ना. कळलं? एक कधीतरी बघितलं होतं. या घराकडे विनायक माळीने शूट केलं होतं. हा. अच्छा तिकडे हे बघ, ह्या टाईल्स आहेत, ह्याच्या ह्या कुठल्या? बाल्कनीच्या टाईल्स आहेत अशा. हा पूर्ण गोल आहे पण तिथं हे तिथं असं हे होणार आणि इथं हा असा उभा आहे ना, त्याच्यावर असं उभा असणार आणि बसू हे कोपऱ्यात येणार ना ते. कोपऱ्यात. आणि हा इथं पार्टिशन आहे. तिथे म्हणजे बसून शूज वगैरे घालू शकतो. हा, हो. ठीक आहे, बसायला. पण ते छोटंच करणार आहे, एवढं नाही करणार. छोटंच करतो ते. ह्याच्या वरती येणं तर खाली येणं. खाली खाली, खाली. चिकटपट्टी काढली ना तेवढंच. आणि तो ते एंट्रन्स पार्टिशन करताना हे नाही होणार. नाही अडकणार. कुणाला इथे दिसलाय मका, तर कुणाचं म्हणणं आहे की मका खा. काय झालं. तर झालं असं की मागच्या वेळेला आमच्या गाडीमध्ये उंदीर आल्याचा आम्हाला डाऊट आला. तो त्याच्यानंतर पण मग डाऊट आम्ही कसा आला ते सांग. तो पण डाऊट आला, कारण मी गाडीत ठेवले होते ड्रायफ्रुट्स खाण्यासाठी आणि ते ड्रायफ्रुट्सचं जे पाकिट होतं ते कुरतडून टाकलं होतं आणि डॅशबोर्डमध्ये तिथे उंदीर आला. त्याच्यानंतर डिक्कीमध्ये असं वाटलं. मग तर वाटलं तर आम्ही मग ऑडीच्या जे सर्व्हिस सेंटर आहे तिथे फोन केला. असं सांगण्यात आलं की शक्यच नाही, आवडीमध्ये त्यांच्या उंदीर जाणं शक्य नाही. ह्या गाड्यांमध्ये नाही जात उंदीर. मी त्यांना म्हटलं की कदाचित उंदीर जरा जास्त स्मार्ट निघाला असेल आणि तो गेला असेल कुणाल सारखा, कारण मी कुठून पण घुसू शकतो. तर ते म्हणाले की नाही शक्य. मी म्हटलं पण मी आता मूर्ख आहे का की मी असा फोन करून सांगणार की गाडीत कदाचित उंदीर येतोय तर तुम्ही गाडी घेऊन जा, मला हौस आहे का, तर तुम्ही प्लीज गाडी एकदा घेऊन जा. तर त्यांनी आम्हाला 1 आठवड्याचा वेळ दिला, ज्याच्यावरती मी त्यांच्यावरती भडकले. मी त्यांना म्हटलं की 1 आठवड्यापर्यंत उंदराने येऊन अजून काहीतरी मोठा पाठ कुरतडला की तुम्ही किती आमच्यावरती बिल लावणार, त्यापेक्षा मी सांगते तर ते लवकरात लवकर गाडी इथून घेऊन जा. तर ते 2 दिवसात त्यांनी मग गाडी नेली. गाडी नेल्यानंतर त्यांचं असं तिथे गेल्यानंतर म्हणणं होतं आम्ही गाडी बघितली पण कुठेही काही उंदराचं काही आम्हाला वाटत नाही. मग त्यांनी असं सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं की अहो तुम्ही एकदा ते उघडून बघा, तिथे कुरतडलेलं आहे, त्याच्यानंतर प्लास्टिकचे तुकडे आहेत, लेंड्या पण आहेत गाडीत उंदराच्या. हो, त्याच्यावरती पण होत्या पाकिटावरती. म्हटलं तर ते तर उंदरांचीच निशाणी आहेत ना, खालून तिथे पण तो हवून पण गेला. मग मी ते बोलले की नाहीच. मी म्हटलं असं कसं म्हणताय नाही, थोडंसं चिडले असतील अंकिता, त्या अमेझॉन वरून त्यांनी मागवलं असेल माझ्यासारखं. नाही तो होता तुझ्यासारखा नाही म्हणते विस्मान. आणि मग मी त्यांना ओरडल्यानंतर ते बोलले की ठीक आहे आम्ही बघतो.
मग त्यांनी दिवसभर मला काही मेसेज नाही केला. दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की उंदीर कुठून आला. मग त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला की अमुक अमुक ठिकाणावरनं त्याने कुरतडलंय आणि त्याचे येण्याचे म्हणजे पावलाची निशाणा त्या धुळीवरती ते दिसतायत गाडीत, म्हणजे उंदीर आतमध्ये आला होता आणि त्याने हे केलं. तर आता तो जो पार्ट आहे तो अवेलेबल नाहीये, तर त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागेल आणि मी तुम्हाला कळवतो. त्याच्यानंतर त्यांनी 1 दिवस घेतला आणि 1 दिवसानंतर आज त्यांनी मला एक एस्टिमेट पाठवला, ज्या एस्टिमेटमध्ये होतं की उंदीर आलाय तर त्याचा तो पार्ट आहे त्याचे पैसे आणि प्लस उंदीर येऊन गेलाय ना गाडीत त्याच्या क्लिनिंगचे 18,000 रुपये. मग माझा असं आला की आधी तर तुमका उंदीर गावाने होतो, आता जेव्हा तुमका कळला की उंदीर येऊन गेलो तेव्हा तुमका क्लिनिंग करूचा गाडीचा आणि 18,000 रुपयाचाच करूचा. उंदीर कितक्याक पडलो मग तो. बरोबर आहे, तो उंदीर आल्यावर सॅनिटाईज करणार ते सगळं. अरे पण हे आता मी 10 वेळा बोंबा मारल्यानंतर त्यांना कळलं ना. मग आता त्यांना मी फोन केला की हे कशासाठी आहे. नाही सॉरी ते आम्ही वॅक्स बिक्स लावणार होतो त्याचे पैसे होते. म्हटलं खेका वॅक्सिंग करतास गाडीचा, गाडी बरी तुळतुळीत असा. मग आता त्यांनी ते कट केले. मग मला डोक्या फिरता का असोच पैसे येतात असं वाटतं काय काय आपल्याला लावायचं गाडी गेली गाडीचं मस्त बिल मारायचा एक मोठा आणि द्यायचा आणि जे असतात खुळे ते घेतात आपले जाऊन दे. उंदीर येऊन गेले सॅनिटाईज करायला लागेल. आमच्याकडे उंदीर असे आमच्या बाजून चालतं आणि मला काय सांगलं त्यांना पार्किंग चेंज करा. विकत घेतलेली पार्किंग खसून चेंज करू मी आता. पण आपण उंदीर या मुंबईत केवढे उंदीर आहे. अर्धी खाली खाली त्यांची मुंबई असेल. उंदरांचं काहीच करू शकत नाही, कुठेच काही करू शकत नाही. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी बंदोबस्त म्हणजे गाडीत तो कुठून येतो त्याची जागा ते हे करू शकतात. आता त्यांनी मला काय सांगितलं तुम्ही उलटी गाडी पार्क करा. मी म्हटलं ओके ते मी करू. नाही, आज सरळ केली उद्या उलटे. पण हे पराक्रम त्याने तेव्हा केले जेव्हा आपण 4 दिवस गावी गेलो होतो ना. आता देवबागला गेलो होतो बघ, तेव्हाचे पराक्रम आहेत ते त्या उंदराचे. नाही तर आधी गाडीत कधी उंदराचं काही हेच नव्हतं, खाणं असायचं आधी पण गाडीत. ते तेव्हा आलाय तो. आता गाडी शुक्रवारी येतली आणि जरा इतक्या बिल नाही, आता थोडासा बिल असा पण मरण देतात. चांगले असा ऑडीवाले चांगले आहेत तसे. आहेत चांगले पण ओरडल्यानंतर काम करतात. फरक हाच आहे की त्यांना सांगितलं चांगली आहे की फास्ट सर्व्हिस आहे. फास्ट नाहीये सर्व्हिस. पार्ट कुठचंच लवकर मिळत नाही. लास्ट टाइम सुद्धा गेली होती गाडी आठवडाभर होती. पार्ट त्यांच्याकडे इथे अवेलेबलच नसतात. टाटा विटाची सर्व्हिस बघशील तर येडीच होशील तू. ती खराब असेल पण सर्व्हिस त्यामध्ये त्याच्यासाठी आपण आधी पैसे भरून ठेवलेत 4-5 लाख रुपये. त्याच्यामुळे ती सर्व्हिस मिळते सगळ्या ह्याची. ते पॅकेज घेतलंय म्हणून, नाही तर ते काही मिळालं नसतं. उगीच कौतुक नाही करायचं एखाद्याचं. काय खाल्लं? 2 बिस्किट पुढे अर्धे संपवल्या. किती खाल्ले? 2-3 हे पण ठेव. तर आता आमची गाडी तर गेली आहे, ती कधी येणार आहे माहीत नाही. म्हणजे वाटतं 1 आठवड्याने ती येईल. असे उंदराने पराक्रम केलेत. तुम्हाला सुद्धा जर असे काही अनुभव आले असतील तर प्लीज मला सांगा. आणि आता आम्ही आमच्या गाडीची वाट बघतो. तोपर्यंत तुम्ही उद्याच्या ब्लॉगची वाट बघा. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.